हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण MSBT डिप्लोमा इंजिनिअरिंगचा जो बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे त्यातला फर्स्ट चॅप्टर आज आपण स्टार्ट करणार आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे लॉगॅरिथम. ॲक्च्युली मी चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी सांगतो, नीट लक्ष द्या. हां, कळालं तरच हो म्हणा, नाही कळालं तर मी तो रिपीट पार्ट शिकवेन, काही हरकत नाही. ॲक्च्युली लॉगॅरिथम काय ते समजण्यासाठी मी तुम्हाला आधी सिलेबस सांगत असताना सांगितलं होतं की आपल्या सिलेबसला काय काय लॉगॅरिथम आहे, मॅट्रिक्स आहे, पार्शल फ्रॅक्शन आहे, ट्रिग्नॉमेट्री आहे, स्ट्रेट लाईन आहे, सगळं डिटेलिंगमध्ये सांगितलं होतं. एक लेक्चर घेतलं होतं त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की तुम्हाला जर एक्झॅक्ट सिलेबस शिकायचा असेल तर काही लेकरांना उगच वाटत असते की डिप्लोमा इंजिनिअरिंगचा जो मॅथमॅटिक्स आहे तो म्हणजे खूप हायर लेवल आहे किंवा अवघड आहे असं काहीतरी लोक सांगतात. ठीक आहे, तर ॲक्च्युली कधीच तुमचा सिलेबस हा जम्पड नसतो म्हणजे डायरेक्टली तुम्ही 10वी झालं काहीतरी नवीन शिकायला असं कधीच होत नाही. तो सिलेबस कुठं ना कुठं तुम्हाला 9वी आणि 10वी सोबत कनेक्टेड असतो. ठीक आहे, तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी जेव्हा सांगितलं होतं की आपण डिप्लोमा मॅथमॅटिक्ससाठी फाउंडेशन काहीतरी पार्ट घेऊ, त्याच्यामध्ये आपण बेसिक गोष्टी थोड्या थोड्या क्लिअर केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक फर्स्ट बीट आपण कव्हरअप केला होता, तो म्हणजे लॉ ऑफ इंडायसेस. त्यालाच आपण मराठीमध्ये घातांकाचे नियम असं म्हणतो. ठीक आहे, कळत आहे? चलो, तर इथं बेसिकली तुम्हाला लॉगॅरिथम सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक क्वेश्चन विचारू इच्छितो आणि त्याचे जर तुम्ही आन्सर करेक्ट दिलात तर आपण त्याच्या पुढच्या पार्टकडे जाऊ, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, तर इथं b⁻m इज इक्वल टू जर a असेल देन व्हॉट इज द मीनिंग ऑफ b म्हणजे काय असते? राईट, b म्हणजे काय असतो? बेस. क्लिअर आहे? आणि हा जो m असतो त्याला काय म्हणलं तुम्ही? हा m काय असतो? हा, पॉवर, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? अजून काय म्हणतो? नाही, पॉज झालाय बेटा. हां, ज्यांचा व्हिडिओ पॉज झालेला असेल त्यांनी काय करायचंय, मीटिंग एंड करून डबल जॉईन करा, जेणेकरून तुमचं जे काही इश्यू झाला असेल तो क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, ह्या एमला काय काय म्हणतात मी ते लिहिलंय, दिसायला का चेक करा. पॉवर म्हणतात, काही काही जण इंडायस म्हणतात, एक्सपोनंट म्हणतात. जे मराठी मीडियम मध्ये शिकलेत त्यांनी घातांक असं म्हणतात. क्लिअर आहे? येस ऑर नो? ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे ए आहे ह्या ए ला काय म्हणतात? हे जे काही कॅल्क्युलेशन आहे त्याचं सोल्युशन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? सोल्युशन. जे काही कॅल्क्युलेशन आहे त्याचं सोल्युशन. कळालं? ए इज कॉल्ड ॲज ए सोल्युशन. हे कळालं का ते सांगा. आणखीन एकदा रिपीट सांगतो, b⁻m इज इक्वल टू a काही ना काही उत्तर येईल. हे जर कळत नसेल वर्डिंग मध्ये तर मला वर्डिंग मध्ये कळणार गेले म्हणून सांगा बरं का. मी तुम्हाला डिफरंट मेथडनी समजवायचा प्रयत्न करतो. आपल्याला कॉन्सेप्ट जर एकदा कळाला तर लॉगॅरिथम ऍक्च्युली 2 किंवा 4 मार्कला बीट येत असतो आणि ते तुम्हाला 100% सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर? तर मला फक्त सांगा, हे वर्डिंग मध्ये लिहिले b⁻m इज इक्वल टू a, याचा अर्थ b कोण आहे? बेस आहे. ठीक आहे, m कोण आहे? पॉवर आहे. त्यालाच आपण इंडायसेस किंवा एक्सपोनंट म्हणतो, मराठीमध्ये त्याला घातांक असं म्हणतात. ह्या सगळ्यांचं जे काय उत्तर येईल त्याला इथं सोल्युशन्स असं म्हणतो. हे जर कळत नसेल तर एवढं तर कळते का चेक करा. समजा 2 चा पॉवर 3 असेल तर याचा उत्तर काय येत असते? 8. ह्याच्या या केसमध्ये हे 2 कोण आहे रे? 2 कोण आहे? बेस. 2 हा बेस आहे. 3 कोण आहे? 3 कोण आहे? यस, पॉवर आहे. 3 कोण आहे? पॉवर आहे. ठीक आहे, आणि हे 8 काय आहे?
सोल्युशन आहे. म्हणजे जे काही रिप्रेझेंटेशन केलंय त्याचं फायनल आन्सर म्हणजे कोण आहे रे? 8 आहे. ह्याच्यामध्ये काही न कळण्यासारखं काय आहे का सांगा मला. ठीक आहे. आता पॉवर, इंडायसेस, एक्सपोनेंट एवढे सगळे शब्द लिहिलो नाही मी. फक्त मला एवढं सांगा, बी फॉर बेस, एम फॉर पॉवर आणि ए इज इक्वल टू सोल्युशन. हा, हे असे ए बी आणि एमच वापरावास काही कंपल्शन नाही. तुम्ही कुठलेही अल्फाबेट्स यूज करू शकता. ठीक आहे. आता दुसरं मी अल्फाबेट चेंज करतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून ह्याची सवय लागू द्या. इथं जर समजा मी पी लिहिलं आणि ह्याचा पॉवर क्यू लिहिलं आणि इज इक्वल टू आर लिहिलं, त्याच्यामध्ये पी कोण आहे रे? बस एवढं लक्षात आलं तरी बस झालं. हे कोण आहे आपल्यासाठी? मी तर लिहितो, चेक करा. हा बेस आहे कोण? पी. म्हणजे क्यू कोण आहे रे? क्यू म्हणजे कोण आहे इथं? पॉवर आहे. आणि हे जे आर आहे ते कोण आहे? त्याचं सोल्युशन आहे. ह्याच्यामध्ये काही अवघड पार्ट आहे का? याच्यामध्ये काही अवघड पार्ट आहे का? आता काही जण विचार करत असतील, चॅप्टरचं नाव लिहिलंय मी लॉगॅरिथम. चॅप्टर नंबर 1 जे आहे ते मी काय लिहिले? चॅप्टर नंबर 1 लिहिले मी लॉगॅरिथम. आणि शिकवायलो काय रे? शिकवायलो काय? लॉ ऑफ इंडायसेस मधला पार्ट शिकवतोय. करेक्ट आहे. म्हणजे ह्या दोघात काही ना काही रिलेशन आहे. ह्या दोघात काही ना काही रिलेशन आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, कुठलाच सिलेबस हा जंप नसतो किंवा नवीन पार्ट तुम्हाला शिकवायला देत नाहीत. कुठं ना कुठं त्याची लिंकिंग असते. मग ते लिंकिंग आपल्याला शोधायचं काम करायचं. पण त्याच्या अगोदर मला तुमच्याकडून थोडीशी मदत पाहिजे. तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस माहिती आहेत? हा या ना? तुम्हाला घातांकाचे नियम माहिती आहेत का? हो किंवा नाही? अरे तुम्हाला घातांकाचे नियम माहिती आहेत का? हा, काय रे? जर दोघांचा बेस सारखा असेल आणि पॉवर डिफरंट असतील, बरं गुणाकारात असतील, तर त्याला काय लिहितो? बी रेज टू पॉवरची ऍडिशन लिहितो. येस ऑर नो? चलो, त्याच्यानंतर हा झाला फर्स्ट. सेकंड काय रे? समजा बी रेज टू एम असेल डिवायडेड बाय बी रेज टू एन असेल आणि दोघांचा बेस सारखा भाग करत असतील तर पॉवरची काय होत असते? सबस्ट्रॅक्शन. वरच्या पॉवर म्हणून खालचा पॉवर काय करतो? मायनस करतो. थर्ड, समजा बी रेज टू एम असेल आणि या सगळ्यांचा पॉवर, सगळ्यांचा म्हणतोय पॉवर एन असेल, तर आपण बी रेज टू एम इंटू एन लिहू शकतो. नेक्स्ट, जर समजा इन बी रेज टू एम असेल आणि याचा जर स्क्वेअर रूट nth रूट असेल तर ह्याला काय लिहू शकतो? बी रेज टू एम डिवायडेड बाय एन लिहू शकतो. फिफ्थ पॉवर, जर 1 अपॉन बी रेज टू एम जर असेल त्याला बी रेज टू मायनस एम लिहू शकतो. सिमिलर वेनी जर समजा इथं लक्ष द्या, सिमिलर वेनी जर बी रेज टू जर एम असेल, बी रेज टू मायनस एम असेल तर त्याला 1 अपॉन बी रेज टू एम लिहू शकतो. किंवा जर 1 अपॉन बी रेज टू मायनस एम असेल खाली, तर वरे जाऊन काय होत असते? बी रेज टू एम होत असते. हे तिन्ही जे आहेत, हे आणि हे तिन्ही सेम आहेत. हे कळालं? कळतंय का? या सर्व लॉ ऑफ इंडायसेस मध्ये कुणाला काही अडचण असेल तर आत्ताच सांगा. ठीक आहे. पुन्हा अजून एक शिकलो होतो आपण. ऍक्च्युली हे इथलाच पार्ट आहे तर ह्याला इथंच लिहितो आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल थोडंसं. हे इथलाच पार्ट आहे. ठीक आहे. चलो, अजून एक लक्षात आहे का? चेक करा. समजा बी रेज टू एम असेल आणि इंटू ए रेज टू सुद्धा एम असेल तर काय लिहू शकतो याला? बी इंटू ए चा पॉवर एम. मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तरच पॉसिबल आहे बरं का. हे पॉवर सारखे असेल तर त्याला एकत्र लिहू शकतो. सिमिलरली बी रेज टू एम डिवाइड बाय ए रेज टू एम जर असेल तर इट कॅन बी रिटन ॲज बी बाय ए रेज टू एम. हे सगळे झाले तुम्हाला? हो किंवा नाही? हो किंवा नाही? हा, आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, नीट लक्ष द्या. सर आपण चॅप्टर चालू करणार होतो लॉगॅरिथम आणि तुम्ही शिकवताय काय? लॉ ऑफ इंडायसेस.
तर मला लास्टली एकदा शेवटचं मदत करा, मग मी तुम्हाला सांगतो की लॉगॅरिथम काय आहे ते. ठीक आहे, चलो एक शेवटची मदत पाहिजे. अल्फाबेट ए बी वापरू का आणखीन दुसरे कोणते वापरायचे? आता बी का बरं वापरतो त्याचं रिझन आहे. बी स्टँड फॉर बेस. बी म्हणजे काय असते? बेस. म्हणून मी बी वापरतो, दुसरं काही कारण नाही. बी रेस टू एम इज इक्वल टू ए जर असेल, बी रेस टू एम इज इक्वल टू ए असेल, इफ बी रेस टू एम इज इक्वल टू ए, देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ बी हिअर? आता काही जण आउट म्हणजे परेशान व्हायलेत किंवा रागात येलेत, सर 10 वेळेस त्या गोष्टी विचारलेत आम्हाला, बी म्हणजे काय, एम म्हणजे काय, ए म्हणजे काय, आणि उगाच आम्हाला परेशान करायलेत. ठीक आहे, बट शेवटचं सांगा मला, व्हॉट इज मिनिंग ऑफ बी? बेस. आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ एम? आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ ए? सोल्युशन. इथपर्यंत तुम्ही असं रीड केलात, बट in case of logarithm we can say that m is called as m ला काय म्हणू शकतो मी? तसं तुम्ही काय म्हणताय? पॉवर म्हणताय, राईट आहे? यस ऑर नो? एक्सपोनंट किंवा इंडायसिस म्हणतात. बट मी काय म्हणतो चेक करा. हिअर m इज कॉल्ड ॲज काय? लॉगॅरिथम ऑफ काय? लॉगॅरिथम ऑफ कोणाचा? लॉगॅरिथम ऑफ ए विथ बेस बी. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ह्याला मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंट करतात ते सांगतो. m इज कॉल्ड म्हणजे m इज इक्वल टू, m म्हणजे इंडायसेस, पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ कोणाचा लॉगॅरिथम? इथं चेक करा, सोल्युशनचा लॉगॅरिथम, आणि बेस मध्ये कोण लिहायचा? बी. कळालं का? व्हॉट इज मिनिंग ऑफ एम हिअर? आतापर्यंत आपण एम ला काय म्हणत होतो? पॉवर, इंडायसेस किंवा एक्सपोनंट म्हणत होतो. बट आता काय म्हणायचंय? एम इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथम. कोणाचा लॉगॅरिथम? सोल्युशनचा. विथ बेस काय असेल? इथं जे बेस असेल ते बेस असेल. क्लिअर आहे? कळतंय का? कुठून आलं? कळालं? तर हे लॉ ऑफ इंडायसिसहून आलं. जर समजा असं कोणी लिहिलं असेल m इज इक्वल टू लॉग ऑफ ए विथ बेस बी, तर ह्याला आपण असं लिहू शकतो. हे म्हणायचं लॉगॅरिथमिक फॉर्म. ह्याला काय म्हणायचं? लॉगॅरिथमिक फॉर्म. कसला फॉर्म आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि हा जो आहे तो एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, कोणता? ह्याला कसं लिहायचं? बेसला बेस मध्ये लिहायचं. हे जे m आहे त्याला आतापर्यंत एक्सपोनंट म्हणतो, ते एक्सपोनंट मध्ये लिहायचं इज इक्वल टू ए. दिस इज कॉल्ड ॲज ए एक्सपोनेन्शियल फॉर्म. तुम्हाला एक क्वेश्चन असतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा किंवा लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. रिलेशन कळालं दोघांमध्ये काय आहे ते? रिलेशन कळालं का? आणखीन एकदा रिपीट सांगतो. इफ b रेस टू m इज इक्वल टू a, जर b चा पॉवर m इज इक्वल टू जर a येत असेल, तर इथं m ला आपण काय म्हणू शकतो? m इज कॉल्ड ॲज ए लॉगॅरिथम ऑफ a विथ बेस b. सर लक्ष कसं ठेवायचं? तर साधी सिंपल गोष्ट, लक्ष कसं ठेवायचं ते सांगतो. मला एक प्रश्न आहे, तेवढ्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं की मी तुम्हाला लगेच ट्रिक बी सांगतो. समजा माझ्याकडे एक जुनी चप्पल आहे. कसली चप्पल आहे? जुनी चप्पल आहे. मी कुठं घालायची? हातात घालायची का पायात घालायची? माझ्याकडे एक जुनी चप्पल आहे माझी, तर ती हातात घालतात का पायात? पायात घालतात. आता समजा मी दुकानात गेलो आणि मी एक नवीन चप्पल घेतली, आता कुठं घालायचं? आता कुठं घालायचं? पायात घालायचं. समजा मी ती नवीन चप्पल घेऊन दुबईला गेलो, आता कुठं घालायचं? पायात घालायचं. समजा मी त्या दुबईहून पुन्हा अमेरिकेला गेलो, आता काय घालायचं? कुठे घालायचं? बरं, मी लाख रुपयाची चप्पल घेतली, आता कुठे घालायचं? तर एक साधी सिंपल गोष्ट आहे, चप्पल कुठे घालायची असते? पायात. मग ते अमेरिका असो, दुबई असो की इंडिया असो,
सगळीकडे काय करायचं, चप्पल पायातच घालायची. सेम वेनी इथे चेक करा, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये हा बी कुठे आहे रे, बेस मध्ये आहे, त्याचा पॉवर कुठे आहे, इथं डोक्यावर आहे, इज इक्वल टू उत्तर काय येणार आहे, समथिंग येणार आहे. तर ह्याला कसं लिहितात, यम पॉवर इज इक्वल टू लॉग. आता फक्त प्रश्न काय हे लक्षात राहते की काय, पॉवर म्हणजे काय असते, लॉगॅरिथम असते. पॉवर म्हणजे काय असते, लॉगॅरिथम असते. बरं कोणाचा आणि बेस कोण, हाच एक प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, जे एक्सपोनंट मध्ये बेस असतो तोच लॉगॅरिथम मध्ये बेस असतो. चप्पल बेस म्हणजे काय रे, चप्पल. थोडक्यात चप्पल ते एक्सपोनेन्शियल मध्ये राहू द्या की लॉगॅरिथम मध्ये राहू द्या, कुठं जाईल, कुठं जाईल, पायातच जाईल का नाही, अरे कुठं जाईल, पायात. बस संपलं. मग उत्तर काय लिहायचं, कळालं. आता वाचताना कसं वाचायचं, याला एक्सपोनंट पॉवर इज इक्वल टू लॉग ऑफ सोल्युशन विथ बेस बी. कळालं, वाचायचं कसं, कळालं का. चलो मग आता थोडीशी मदत पाहिजे मला तुमची. मी काही डिफरंट अल्फाबेट्स यूज करतो, तुम्ही मला मदत करायचंय त्याला एक्सपोनंट फॉर्म मधून लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं ते सांगायचं. क्लिअर, सांगता, अरे सांगता का. जर समजा P चा पॉवर Q असेल इज इक्वल टू R असेल, हा कुठला फॉर्म आहे रे, हा कुठला फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. क्लिअर, हो किंवा नाही. हा, तर याला मला काय करायचंय, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहायचंय. तर कसं लिहिता येईल रे, हा, आणि रीड करत करत लिहा. काय, एक्सपोनंट इज इक्वल टू और पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथमिक ऑफ सोल्युशन विथ बेस P. कळालं का, चेक करा. आता मी लिहितो 2 चा क्यूब इज इक्वल टू 8. हा, लिहायला कसं लिहिता येईल रे, हा, पॉवर इज इक्वल टू लॉग ऑफ 8 विथ बेस किती, किती, अरे किती, अरे कळायले का कळना गेले. बहुतेक तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे का माझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे. चलो, आणि तुम्ही बोलत राहिलात तरच तुम्हाला कळालं का नाही ते मला कळेल. प्लीज रिक्वेस्ट, हा चॅप्टर जेवढा सोपा वाटतोय तेवढा लवकर विसरून पण जाते. आणि मी हे सांगतोय 99% लेकरांचे जे मार्क्स जातात ना ते लॉगॅरिथम मध्ये जातात, कारण सिंपल आहे असं वाटतंय, त्याची काही लक्षात येत नाही कॉन्सेप्ट, फक्त रट्टा मारून प्रॉब्लेम करतो. एक्झाम मध्ये सडनली ते क्वेश्चन येत असतो आणि सॉल्व करता येत नाही. त्यामुळे प्लीज थोडंसं लक्ष द्या. इथं चेक करा, समजा S चा पॉवर T असेल आणि उत्तर जर समजा P येत असेल, आता कसं लिहितील ह्याला, हा, ह्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मधून कशात लिहायचंय, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहायचंय. हा, कसं लिहिता येईल, हा चलो 5 नाही, S इज इक्वल टू S⁻T इज इक्वल टू P आहे. तर काय लिहिता येईल याला, पॉवर T इज इक्वल टू, हा, लॉगॅरिथम ऑफ कोणाचा, P चा विथ बेस S. हे कळालं का ते सांगा. हे कन्वर्जन विचारतात 2 मार्काला, हे कन्वर्जन विचारतात 2 मार्काला, तरी पण मॅक्सिमम लोकांना कळत नाहीत. फक्त आणखीन एकदा रिपीट लिहितो, चेक करा. समजा x चा पॉवर y आहे आणि उत्तर जर समजा हे मी असं z काढतो बरं का, हे z आहे, हे असं जर उत्तर असेल x चा पॉवर y इज इक्वल टू z असेल तर कसं लिहिता येईल ते, हा सांगा. हा, y इज इक्वल टू लॉग ऑफ z विथ बेस x. हे z आहे माझं, तसं मी z काढतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो आता काही एक्झाम्पल चेक करा.
समजा 64 रेस टू 1/3 इज इक्वल टू 4 आहे. 64 चा पॉवर किती आहे? 1/3 इज इक्वल टू 4. ह्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार? 1/3 इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ 4 विथ बेस 64. चलो नेक्स्ट बघा, जर एक्झाम्पल असेल 2 रेस टू 10 इज इक्वल टू 1028. सांगा. हा 10 इज इक्वल टू लॉग ऑफ 1028 विथ बेस 2. चलो थोडं वेळ लागेल बट काय हरकत नाही. बाय प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. ठीक आहे, चेक करूत आपण. 5 चा क्यूब इज इक्वल टू 125. हाँ 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 125 विथ बेस 5. चलो 3 चा 4th पावर इज इक्वल टू 81. हाँ 4 इज इक्वल टू लॉग ऑफ 81 काय 3 विथ बेस 3. चलो अजून लॉगॅरिथमची डेफिनेशन सांगताना एक कंडिशन सांगायचं विसरून गेलो मी, ते सांगतो थोड्या वेळानंतर. ठीक आहे, चलो समजा अजून काय घेऊ, 5 रेस टू -4 इज इक्वल टू 1/625. हाँ सांगा. -4 इज इक्वल टू लॉग ऑफ चलो कळालं. नेक्स्ट आता चेक करा, अजून काय करू. 3 रेस टू 5 इज इक्वल टू 243. 5 इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ चलो 2 रेस टू 5 इज इक्वल टू 32. चलो मग मला तुम्हाला सांगायचं एवढं की एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक कन्वर्जन करायला काय अडचण आहे का? नाही. चलो ठीक आहे, आता जर जमत असेल तर बघूत आपण. चलो b रेस टू a इज इक्वल टू c. a इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ c विथ बेस b. एक लास्ट एक्झाम्पल, हे जर कळालं तर आपण सगळे डेफिनेशन वगैरे लिहून घेऊ. पहिला दिवस आहे, काहीतरी लिहायला पाहिजे, नाहीतर घरचे विचारायचे ट्युशन करायली ऑनलाईन काहीतरी करायली, बरं काही कळाले का, काही लिहायली का, तर आजपासून लिहायचं आहे. हां इफ b रेस टू m इज इक्वल टू a देन काय रे, m इज कॉल्ड ॲज, m ला काय म्हणतो? नाही, m इज कॉल्ड ॲज काय, लॉगॅरिथम ऑफ काय, m इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथम ऑफ कोणाचा? लॉगॅरिथम ऑफ a विथ बेस. हे कळालं का ते सांगा. पक्का कळालं? मी थोडंसं कलर चेंज करतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कुणाला काय म्हणायचं.
आणि कसं म्हणायचं ते. मग ह्याला मॅथमॅटिकली कसं लिहिणार? हां, मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेशन. हां, m इज इक्वल टू, देअरफॉर m इज इक्वल टू काय लिहिणार? लॉगॅरिथम ऑफ हां विथ बेस बी. हे कळाले का ते सांगा? पक्का कळाले? √2 RT. हां, चलो अजून कुणाला काय? आशिष, प्रीती, अश्विनी, ठीक आहे, साक्षी, अजय, स्नेहल. कळाले बेटा? हां, तर हेडिंग टाकायचंय काय? लॉगॅरिथम चॅप्टर, ठीक आहे. आणि लिहायचं. लिहिणार का तुम्ही का नाही? चलो, आणि आजपासून काय करू, ग्रुपवर PDF पण टाकतो. ज्यांचं लिहायचं राहून गेले ते लिहून घ्यायचंय, ठीक आहे. आपल्याला याच्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करायचे आहेत आपल्याला. फक्त त्याच्या अगोदर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे ते क्लिअरली सांगतो. तुम्हाला जर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर मी लिहिलं तर त्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. जे की आता जे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये काय केलं आपण, जे काही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये होतं त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं रे? आता नेक्स्ट बीट काय शिकणार सांगा बरं? हां, बस एवढं जर झालं तर तुम्हाला प्रॉपर्टीज जे आहेत ते प्रूव्ह करण्यासाठी 4 मार्कला येत असते. ते आपण 4 मार्काचा बीट घेऊ शकतो. कळालं? खूप सोपं आहे, फक्त डोकं शांत ठेवायचं. आणि एक सांगतो आता, मला लॉगॅरिथमची ओळख कशामुळे झाली रे? कोणामुळे झाली? मला फक्त सांगा की लॉगॅरिथमची ओळख कोणामुळे झाली? लॉ ऑफ इंडायसिस मुळे. तर लॉगॅरिथमचे कोणते बी प्रूफ असले तर कशावरून प्रूव्ह करायचं? लॉ ऑफ इंडायसिस वरूनच प्रूव्ह करायचं. कळालं? साधी सिंपल गोष्ट आहे. समजा एक एक्झाम्पल सांगतो, कळते का चेक करा. समजा तुम्ही मामाच्या गावाला गेलात, ठीक आहे. आता मामाच आहेत समजा, आजोबा वयस्कर किंवा नाहीत, समजा फक्त मामाच्या गावाला गेलो. समजा तिथं काही पण अडचण आली, कोणाकडे जातो आपण? मामाकडं. सेम वेनी आपल्याला हे जे लॉगॅरिथम जे आहे ते कुणामुळे ओळख झाली? लॉ ऑफ इंडायसिस मुळे. म्हणजे लॉगॅरिथम मध्ये जे पण प्रूफ येतील, जे काही अडचणी येतील ते कोणाकडे जाऊन सोडवायचं? लॉ ऑफ इंडायसिस. आणि आपलं लॉ ऑफ इंडायसिस येते ना, अशातला प्रकार नाही की आपल्याला येत नाही. लॉ ऑफ इंडायसिस येते म्हणजे ह्याचे सगळे प्रूफ तुम्हाला 100% येतात. टेन्शनच घ्यायची गरज नाही. आणि सिंपल वेनी सांगतो, काही गडबड करायची नाही. आणि तुम्हाला कळालं तरच पुढे जायचंय. कळालं? नाही तर जायचं सुद्धा नाही पुढं. ओके, क्लिअर? म्हणजे m इज इक्वल टू, आपण असं लिहितो, इफ b रेज टू m इज इक्वल टू a, देन m इज कॉल्ड ॲज a विथ बेस b. वाचायचं कसं कळालं? रीड कसं करायचं कळालं का? बरं, लॉ ऑफ इंडायसिस मध्ये b ला बेस म्हणतो, m ला पॉवर म्हणतो, इज इक्वल टू a म्हणतो. बट लॉगॅरिथम मध्ये m ला काय म्हणायचं? लॉग म्हणायचं. कोणाचा लॉग म्हणायचं? सोल्युशनचा विथ बेस b. क्लिअर आहे? हा, आता हे जर लिहिलं असेल तर एक एक्झाम्पल म्हणून लिहितोय. एक्झाम्पल म्हणून कळतंय का चेक करा. जर समजा 2 चा पॉवर 6 जर असेल तर 64 येते. ठीक आहे. तर ह्याला मला फक्त शेवटचं सांगा, लॉगॅरिथम मध्ये कसं लिहिणार? राईट, 6 इज इक्वल टू लॉग ऑफ काय रे? 64 विथ बेस 2. अजून एक सांगा. हा एक एक्झाम्पल होता. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल लिहितो, चेक करा. 3 रेज टू 3 इज इक्वल टू 27. हे कन्फ्युजिंग आहे थोडस. 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 27 विथ बेस 3. आता फक्त मला सांगा, ह्याच्यातला 3, हा 3 कुठला लिहिलाय आपण? बेस मधला लिहिलाय का पॉवर मधला लिहिलाय? बेस मधला. लक्षात कसं ठेवायचं? चप्पल कुठे बी घ्याल तर काय करायचं?
पायातच घालायची, नवीन घेतली म्हणून काय डोक्यावर घालत नाही. चलो लास्ट आता, हा 27 raised to 1/3 can be written as 3. 1/3 is equal to का 3 is equal to 1/3 is equal to का 3 is equal to, हा कधी लक्षात ठेवायचं, पॉवर इज इक्वल टू लिहायचं. काय लिहायचं, पॉवर इज इक्वल टू लिहायचं. काय लिहायचं, लॉग लिहायचं. कोणाचा लॉग लिहायचं, 27 का 3चा, 3चा. नाही तर काय काय लेकर काय करतात ते सांगतो. इथं सवय झालेली असते मोठा अंक ब्रॅकेट मध्ये लिहायची आणि छोटा अंक बेस मध्ये लिहायची. हे छोटा अंक बेस मध्ये का बरं लिहितात, तर ते बेस आहे म्हणून लिहितात, छोटा आहे म्हणून लिहितात का नाही. त्यामुळे कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा, व्यवस्थित लक्षात ठेवायचा. पॉवर इज इक्वल टू लॉग ऑफ सोल्युशन विथ बेस इज ऑलवेज, बेस इज ऑलवेज, बेस इज ऑलवेज, बेस इज ऑलवेज बेस. बेस कधी पण काय असतो, बेसच असतो. हा डाउनवर्ड म्हणू नको प्रीटी, बेस इज ऑलवेज बेस. लक्षात राहील 100%, हो की नाही. हा आता थोडस पुढच्या पार्टला जायचं. ह्याच्यावर न्यूमेरिकल करायचे आपल्याला, टेन्शन नका घेऊ. प्रॉब्लेम करायचे, भरपूर प्रॉब्लेम करायचे, ताण घ्यायचं नाही. फक्त कॉन्सेप्ट समजते का चेक करा. आज जर कॉन्सेप्ट कळाल तर उद्या प्रॉब्लेम आणि काही प्रॉपर्टीज आपण प्रूव्ह करणार आहेत. ठीक आहे, आणि कळालं तरच हो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. ठीक आहे, कळालं का ते सांगा. नाही कळालं, कुणाला नाही कळालं, नाव काय बेटा, चलो ज्याला नाही कळालं त्यांच्यासाठी रिपीट सांगतो, काही गडबड नाही. चेक करा. जर समजा एखादी क्वांटिटी असेल आणि त्याचा पॉवर जर समजा m असेल, त्याचं उत्तर काही ना काही a येणार आहे. आणि त्याला जर आपल्या लॉ ऑफ इंडायसिस मध्ये हा जो खाली लिहिलेला पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, बेस, किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतो पाया. आणि जे वरील लिहित असतो त्याला मराठीमध्ये म्हणतो घातांक, आणि याच्यामध्ये काय म्हणतो पॉवर, किंवा त्याला काय म्हणतात इंडायसिस, किंवा त्यालाच म्हणतात एक्सपोनंट. आणि हे जे आलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण, सोल्युशन असं म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण, सोल्युशन असं म्हणतो. हे झालं आपल्या लॉ ऑफ इंडायसिस मध्ये. बट लॉगरिथम हे जेव्हा नवीन कॉन्सेप्ट आला तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की पॉवरलाच आपण काय म्हणू शकतो, पॉवरलाच आपण काय म्हणू शकतो, लॉग म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, लॉग म्हणू शकतो. बरं कोणाचा लॉग म्हणायचं आपल्याला, तर कोणाचा लॉग म्हणायचंय, तर सोल्युशनचा लॉग म्हणायचंय. कोणाचा म्हणायचंय, सोल्युशनचा लॉग म्हणायचंय. आणि बेस इज ऑलवेज बेस. कळालं, आता कळालं का रे. पॉवरलाच आपण काय म्हणतो, पॉवरलाच आपण म्हणतो लॉगॅरिथम. कोणाचा लॉगॅरिथम, सोल्युशनचा, विथ बेस बी. क्लिअर, आता कळालं. चलो ठीक आहे, थोडासा वेळ लागेल, काय हरकत नाही, बट थोडंसं ट्राय करा. ह्याच्यावर आपण न्यूमेरिकल पण घेणार आहेत. आता जसं आपण एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथम गेलं, आता लॉगॅरिथम टू काय करायचंय, एक्सपोनेन्शियल जायचंय. त्यासाठी 2 मार्काचा एक बीट आहे तो. इथं जर समजा p इज इक्वल टू लॉग ऑफ r विथ बेस q असेल, ह्याला काय करायचं आता, हे कुठल्या फॉर्मॅट मध्ये रे, लॉगच्या फॉर्मॅट मध्ये. ह्याचे काय, लॉगच्या फॉर्मॅट मध्ये. लॉगच्या फॉर्मॅट मधून आपल्याला कुठं जायचंय, एक्सपोनेन्शियल. तर सगळ्यात आधी हे जे लॉगची व्हॅल्यू असते त्याच्या इक्वल टू जो असतो तो कोण असतो, पॉवर असतो. कोण असतो, पॉवर. आणि बेस इज ऑलवेज बेस. ह्या 2 गोष्टी कळाल्या की मग इक्वेशन लिहायला सोपं जाते. म्हणजे आपण असं लिहू शकतो, क्यू चा पॉवर बेस मध्ये लिहायचंय. पॉवर कोण आहे, पी इज इक्वल टू काय असणार आहे, आर. कळालं, पक्का कळालं. चलो
इथे चेक करा, लॉग ऑफ 8 विथ बेस 3 सॉरी विथ बेस 2 विथ बेस 2 इज इक्वल टू काय येत असते 3. हे कुठल्या फॉर्मॅट मध्ये, ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, तर बेस आधी लिहायचा, बेस कोण आहे, आणि लॉगचं जे सोल्युशन आले असते ते कोण असते, पॉवर इज इक्वल टू काय लिहायचं 8. कळालं का? ह्याच्यावरून आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे. ठीक आहे, हे कसं आलं ते कळालं का? चलो, जर समजा लॉग ऑफ काय 1 डिवाइड बाय 1 to 5 विथ बेस 5 इज इक्वल टू -3 आहे. हा काय येईल रे, राईट, आधी लिहायचा बेसचा पॉवर किती येईल -3 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1 to 5 125. चलो नेक्स्ट, जर समजा लॉग ऑफ x डिवाइडेड बाय y विथ बेस z इज इक्वल टू r आला असेल, आता कसं लिहायचं, राइट, z रेस टू r इज इक्वल टू x डिवाइडेड बाय y. टेन्शनची गोष्ट आहे का काही? नाही. म्हणजे तुम्हाला एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक आणि लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल करता आलं पाहिजे. क्लिअर? डेफिनेशन कळाली व्यवस्थित, हो किंवा नाही? चल, तर आणखीन एकदा लास्टली आपल्याला आता उद्याच्या लेक्चरमध्ये काय बघायचं ते सांगतो. प्रॉपर्टीज प्रूव्ह करायचे. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मला जर कुठलीही प्रॉपर्टी प्रूव्ह करायची असेल तर मी कोणाकडे जाणार, लॉगकडे, सॉरी लॉ ऑफ इंडायसिस कडे. त्याच्या अगोदर आपल्याला उद्या काही प्रॉब्लेम्स करायचे, फक्त आजचा थोडा दिवस जाऊ द्या, कारण कसं आता शिकलो तर लगेच प्रॉब्लेम जर केले तर तुम्हाला वाटेल सर समजायला काय हरकत नाही. बहुत उद्या किती जणांना आठवते, आपण याच्यावरचे न्यूमेरिकल्स घेऊ, त्याच्यावर जे काही प्रॉब्लेम्स येतात ते पण आपण उद्या घेऊत. उद्या काय प्रूव्ह करायचं ते सांगतो. आता समजा एखाद्याचा बेस लिहिलाच नाही, लॉग ऑफ m याचा बेस लिहिलाय का मी, नाही, प्लस लॉग ऑफ n ह्याचा बेस लिहिलाय का, नाही, इज इक्वल टू उत्तर येईल लॉग ऑफ m इंटू n. ठीक आहे. आता मी कुठल्याच लॉगचा बेस लिहिला नाही, याचा अर्थ काय, या इक्वेशन मध्ये पहिल्या लॉगचा जो बेस असेल तोच दुसऱ्या लॉगचा बेस असला पाहिजे आणि तोच तिसऱ्या लॉगचा बेस असला पाहिजे. मीनिंग कळाला? जर समजा इथं जर मी m लिहिलं, सॉरी इथं काहीतरी प्रॉपर्टी लिहिली, याचा बेस लिहिला, इथं जर b लिहिलं, इथं सुद्धा बीच लिहावं लागेल, इथं सुद्धा बीच लिहावं लागेल. कळालं? म्हणजे जर एखाद्या इक्वेशन मध्ये जर लॉगचा बेस मेन्शन केला नसेल प्रॉपर्टी मध्ये स्पेशली, तर सगळ्यांचा बेस कसा आहे, सारखाच आहे. सेकंड प्रॉपर्टी तुमच्या लगेच लक्षात येईल, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n इज इक्वल टू, चेक करा, दोन लॉगची जेव्हा ऍडिशन होती, जेव्हा दोन लॉगची ऍडिशन होती तेव्हा त्याचे जे काही फंक्शन आहे त्यांचा गुणाकार आला होता. इथं वजाबाकी असल्यानंतर काय येईल रे, मग डिव्हिजन येईल. आता मी प्रॉपर्टी कोणत्या शिकवायला कळालं, दोन लॉगची ऍडिशन असेल तर फंक्शनचा मल्टिप्लिकेशन होतंय. तर मुलं जे असतात ना, स्टुडंट्स टॅलेंटेड असतात, ते स्वतःची प्रॉपर्टी तयार करतात. लॉग ऑफ m इंटू लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m प्लस n. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर ऍडिशन करतात. ही असली कुठलीच प्रॉपर्टी नाही. आय थिंक व्हिडिओ पॉज झाला का? हा ठीक आहे, एक मिनिट.